सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईमधील खास चौपाट्यांपैकी एक खास चौपाटी। तर आपण आज सैर करायला आलो आहोत गिरगाव चौपाटी। या चौपाटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे मुंबईमधील नवसाला पावणारा लालबागच्या राजाचे विसर्जन याच गिरगाव चौपाटीवर केले जाते। गिरगाव चौपाटीला जर तुम्हाला जायचे झाल्यास सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे चर्नी रोड। आपण उतरलो होतो फ्लॅट नंबर 4 वर। तिथे उतरल्यानंतर मुंबई सेंट्रलच्या दिशेने असणाऱ्या सर्वात शेवटचा ब्रिज चढून आपल्याला गिरगाव चौपाटीला जाता येते। जर तुम्ही फास्ट ट्रेनने आला असाल तर फ्लॅट नंबर 4 वर उतराल आणि स्लो ट्रेनने आला असाल तर फ्लॅट नंबर 2 वर उतराल। कोणत्याही फलाटावर उतरलात तरी तुम्हाला मुंबई सेंट्रलच्या दिशेने असणाऱ्या सर्वात शेवटचा ब्रिज चढूनच गिरगाव चौपाटीला जात येते। हा ब्रिज चढून आपल्याला गिरगाव चौपाटीला जाण्यासाठी परत फलाट नंबर 1 वर खाली उतरायला लागते। फलाट नंबर 1 वर खाली उतरलो की आपल्याला मुंबई सेंट्रलच्या दिशेने जोपर्यंत 1 नंबर फलाट संपत नाही तोपर्यंत चालत जावे लागते। तर आपण जिथून चालत आहोत ते आहे चर्नी रोड स्टेशनचे फलाट नंबर 1। याच फलाटाच्या शेवटला गिरगाव चौपाटीला जाण्यासाठी छोटीशी गल्ली आहे। याच गल्लीमधून चालत चालत आपण मुख्य रस्त्याच्या दिशेने बाहेर पडणार आहोत। मुख्य रस्त्यावरती बाहेर आलो की आपल्याला गिरगाव चौपाटीकडे जाण्यासाठी डाव्या बाजूला जायचे आहे। 2-3 वर्षांपूर्वी इथे मुख्य रस्त्यावरती बाहेर आलो की उजव्या बाजूला एक ब्रिज होता ज्यावरून अगदी आरामात गिरगाव चौपाटीला जाता येत होते। ब्रिज खूप जुना झाल्यामुळे त्याला तोडण्यात आले आहे। तर आता आपण डाव्या बाजूला सरळ जो पहिला सिग्नल आहे तिथून रस्ता क्रॉस करून पुढे जाणार आहोत। तर हा आहे मुख्य रस्त्यावरती बाहेर आलो की डाव्या बाजूला असणारा पहिला ट्रॅफिक सिग्नल। इथूनच आपण गिरगाव चौपाटीसाठी रस्ता क्रॉस करणार आहोत। या रस्त्यावर जास्त वेगाने गाड्या चालू असतात तर खबरदारी म्हणून जोपर्यंत लाल सिग्नल लागून गाड्या थांबत नाही तोपर्यंत रस्ता क्रॉस करू नका। सिग्नल लागला की आरामात आपण रस्ता क्रॉस करू शकतो। तर सिग्नल लागला होता म्हणून आपण रस्ता क्रॉस करून पलीकडे चाललो आहोत। तर रस्ता क्रॉस करून पलीकडे आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला फुटपाथवरून चालत जायचे आहे। उजव्या बाजूला सरळ 5 मिनिटावर आहे गिरगाव चौपाटी। तर या फुटपाथवरून चालत असताना डाव्या बाजूला तुम्हाला बोटिंग क्लब दिसेल। कंपाऊंड असल्यामुळे आतमधला स्पष्ट दिसत नाही। बोटिंग क्लबमध्ये जाण्यासाठी आपल्याला प्रवेश शुल्क द्यावा लागतो। चालत चालत आपण फेरीवाल्याकडून काकडी, स्टार फ्रूट, भाजलेला मका, चिंच इत्यादी टाइमपासचे पदार्थ घेऊन खात खात चौपाटीच्या दिशेने चालण्याचा आनंद घेऊ शकतो। फुटपाथावरून चालत शेवटी आल्यानंतर इथेच डाव्या बाजूला बोटिंग क्लबचे प्रवेशद्वार आहे। तर फायनली आपण पोहोचलो आहोत मुंबईमधील गिरगाव चौपाटी येथे। चौपाटीच्या आवारात पाऊल ठेवताच सफेद तांबड्या रंगाची वाळू पाहायला मिळते। अगदी दूरदूरवर फक्त समुद्राचा किनारा सोडला तर सगळीकडे नुसती वाळूच वाळू आहे। सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथे खूप गर्दी पाहायला मिळते।
आता थोडंच जाणून घेऊया गिरगाव चौपाटीविषयी। गिरगाव चौपाटी हा भारतातील कोकण विभागातील मुंबईच्या गिरगाव परिसरात मरीन ड्राईव्हला लागून असलेल्या क्वीन नेकलेसच्या आकाराचा सार्वजनिक समुद्रकिनारा आहे। हे चर्नी रोड रेल्वे स्थानकालगत असलेले जवळचे पर्यटन स्थळ आहे। गणेश विसर्जनासाठी हा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे। गणेश चतुर्थीच्या 10 दिवसांच्या उत्सवानंतर मुंबईतील हजारो लोक अरबी समुद्रात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येतात। गिरगाव चौपाटी हा मुंबईच्या दक्षिण भागातील एक विलक्षण समुद्रकिनारा आहे। स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध असलेली गिरगाव चौपाटी सूर्यस्नान किंवा इतर पाण्याच्या क्रियाकलापांसाठी फारशी लोकप्रिय नाही। सकाळच्या वेळी तुम्हाला स्थानिक लोक योगासने करताना, सुखदायक फेरफटका मारताना किंवा त्यांच्या आरोग्यासाठी घाम गाळताना या पांढऱ्या वाळूच्या लांब पट्ट्यात आढळतील। पण जसजसा दिवस मावळतो आणि संध्याकाळ डोकावते तसतसे गिरगाव चौपाटीच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गर्दी होते। येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफगार्ड तैनात करण्यात आले आहेत। गिरगाव चौपाटी हे मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे पर्यटन स्थळ आहे आणि स्थानिक लोक देखील या ठिकाणी कुटुंब आणि मित्रांसोबत दिवसभर कामाच्या थकव्यानंतर येतात। तुम्ही सूर्यास्त पाहू शकता आणि मुंबईतील स्ट्रीट फूड आणि फास्ट फूडचा भरपूर आनंद घेऊ शकता। भाजलेल्या शेंगदाण्यापासून ते मसालेदार चाट आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या भेळपुरीपर्यंत गरमागरम पावभाजीपर्यंत गिरगाव चौपाटीवरील स्ट्रीट फूड विक्रेते सर्व देतात। चौपाटी बीच हा मनोरंजनाचा मंच म्हणूनही काम करतो। मुंबईत दिवसभराच्या साहसानंतर तुम्ही आराम करत असताना जादूगार आणि स्ट्रीट आर्टिस्ट तुमचे मनोरंजन करतात।
गिरगाव चौपाटी मुंबई येथे करण्यासारख्या गोष्टी आपण जाणून घेऊ। 1. काही अंतरावर सूर्यास्त पाहणे। बरेच स्थानिक लोक बसून आराम करण्यासाठी चौपाटी बीचवर जातात। हे शांत पर्यटन स्थळांपैकी एक नाही, परंतु त्याचे स्वतःचे आकर्षण आहे। एका विक्रेत्याकडून चटई भाड्याने घ्या आणि पॉपकॉर्न, कॉटन कँडीजचा आस्वाद घेत वाऱ्याचा आनंद घ्या। अरबी समुद्रात सूर्य बुडताना पहा। दोन. मजेशीर क्रियाकलापांमध्ये गुंतणे। मुंबईप्रमाणेच गिरगाव चौपाटी कधीही झोपत नाही। तुम्ही जेव्हाही जाल तेव्हा तुम्ही स्वतःला आनंदोत्सवाचा भाग असल्याचे पाहाल। आपल्या आतल्या मुलाला जागे करा आणि तुम्ही चौपाटीवर मस्त वेळ घालवू शकता। रंगीबेरंगी फुगे आणि खेळण्यांचे विक्रेते समुद्रकिनारी फिरत असतात। समुद्रकिनाऱ्यावर फेरी व्हील्स, मेरी गो राउंड्स आणि गन शूटिंग गॅलरी देखील आहेत। स्ट्रीट फूडमध्ये तुमची चव बुडवणे। अभ्यागत आणि विक्रेत्यांच्या सततच्या किलबिलाट व्यतिरिक्त स्ट्रीट फूडचे फेरीवाले देखील वारंवार गोंधळ घालतात। चौपाटीवर विकली जाणारी भेळपुरी, पावभाजी आणि बर्फ गोला अनेकांना आवडतात। गिरगाव चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये मुंबईच्या इतर स्थानिक स्नॅक्ससह चाट, चना मसाला आणि दूध कुल्फी देखील आहेत। तसेच तुम्ही समुद्राच्या बाजूने वाहन चालवण्याचा आनंद घेऊ शकता। गिरगाव चौपाटी हे मरीन ड्राइव्ह मार्गाजवळ आहे। थंड वाऱ्यांचा समुद्राजवळील प्रवास हा पुढील वर्षांसाठी एक संस्मरणीय अनुभव असेल। तर आजच्या व्हिडिओ पुरता आपण येथेच निरोप घेऊया आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा।
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.